कंबर पाठ मंत्र, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास घेऊन कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चला उच्चारण घेऊयात। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनोरेक्ष्वाकवे ब्रवीत् एवं परम्परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्टः परन्तप स एवायं मया तेद्य योग प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथम् एतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति। श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। 13वां श्लोक। चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्। चातुर्वर्ण चतुर्वर्ण आहेत जे गुण आणि कर्माच्या विभागांनी श्रीकृष्णजींनी बनवलेले आहेत, श्रीकृष्णजींनी उत्पन्न केलेले आहेत। सृष्टम चातुर्वर्ण मया सृष्टम, मी ह्या चतुर्वर्णांची सृष्टी केलेली आहे, उत्पन्न केली आहे। चतुर्वर्ण कोणकोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चतुर्वर्ण। त्याला गुण आणि कर्मांच्या विभागाने त्यांच्या त्यांच्या गुणांच्या, म्हणजे ब्राह्मणचा गुण काय आहे? बुद्धीचा गुण आहे की ब्राह्मणांनी शिकणं आणि शिकवलं पाहिजे, ज्ञान अर्जन करणं आणि ज्ञान देणं हे ब्राह्मणाचा धर्म आहे, त्याचा गुण आहे, त्याचा कर्म आहे। क्षत्रियाचा कर्म काय? राष्ट्राची रक्षा करणं, स्वतःची रक्षा करणं, तो क्षत्रियाचा कर्म आहे आणि शत्रूंना मारणं। वैश्याचा कर्म आहे या संसाराला जे पण वस्तूंची गरज आहे त्याची पूर्ती करणं, बिझनेस, व्यापार। आणि शूद्र
जो सेवा करणार आहे, जो सगळीकडे मोठ्या मोठ्या घरांमध्ये आपण बघतो की भरपूर सेवक सेविका ठेवते, तर त्यांना सेवक सेविका म्हणायला पाहिजे. तर ते त्यांचं काम आहे की लोकांची सेवा करणे. भले त्याच्याबद्दल त्यांना पगार मिळतोय, पण त्यांचं धर्म आहे, त्यांचं कर्म आहे, त्यांचं गुण आहे की ते लोकांची सेवाच करू शकतात. त्यांची बुद्धी तेवढीच सीमित आहे. वैश्यांची बुद्धी तेवढीच सीमित आहे की वस्तूंचा व्यापार करणे. त्यांची बुद्धी क्षत्रिय धर्मात लागत नाही असं. तर गुण कर्म विभागशः, गुण आणि कर्मांच्या विभागाने चातुर्वर्ण मी सृजन केलेलं आहे. तस्य कर्तारम अपिमाम, म्हणजे मी ह्या जन्माला आलोय तर मी एक राजा म्हणून आलोय, तर माझा आत्ताचा धर्म आहे क्षत्रिय धर्म. तर तस्य कर्तारम अपि, त्यांचा कर्ता मी आहे. आणि अकर्तारम विद्धी, विद्धी म्हणजे असं तू जाण. आणि अकर्तारम अव्ययम, अकर्ता पण आहे, कर्ता पण आहे आणि अकर्ता पण आहे. कर्ता म्हणजे करणारा, क्षत्रिय धर्म पालन करणारा. आणि अकर्ता म्हणजे स्वतः मी ईश्वर पण आहे, ईश्वर असून मी कर्ता पण आहे. ठीक आहे, असं. तर इथं विद धातू आहे, विद ज्याने. ठीक आहे. आणि सृज धातू आहे. सृज म्हणजे सृज सर्जने, सृजन करणे. दोन धातूंचा प्रयोग केला. अव्ययम म्हणजे अविनाशी. अविनाशी कोण असू शकतं? ईश्वरच असू शकतो. तर संधी आहे चतुर आणि वर्ण्यम हे सोबत मिळून एक समस्त पद बनलंय. तर चतुर मध्ये च ला आकार जोडलाय, चातुर्वर्ण्यम असं. चतुर्वर्ण शब्द होता, त्याला काहीतरी प्रत्यय लागला, प्रत्यय म्हणजे सफिक्स, सफिक्स लागला आणि चातुर्वर्ण च ला आकार जोडला आणि वर्ण मध्ये य जोडला, वर्ण मध्ये य जोडला, चातुर्वर्ण असा शब्द बनलाय. ठीक. मया सृष्टम, सृज धातूपासून सृष्टम असा शब्द बनलाय, सृष्टी सृष्टम असं. गुण कर्म विभागश, गुणांचा आणि कर्मांचा विभाग, गुण आणि कर्मांचा विभाग हा समस्त पद होता, त्याचा विग्रह असा आहे. तस्य कर्तारम अपि, कर्तारम म हलंत होता, म सोबत अपि जोडला. माम विद्धी, विद्धी मध्ये इकार होता, इकार आणि अकर्तारम अव्ययम, अकर्तारमचा अ आणि विद्धीचा ई बनून य बनला. विद्य कर्तारम अव्ययम, विद्य कर्तारम अव्ययम. ठीक आहे. पहिला पाद आहे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, दुसरा आहे गुण कर्म विभागशः, तिसरा आहे तस्य कर्तारम अपि माम, चौथा आहे विद्य कर्तारम अव्ययम. ठीक आहे. विद्य मध्ये य सोबत जोडून टाक, विद्य कर्तारम अव्ययम. उच्चारण घेऊयात. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, गुणकर्म विभागशः, गुणकर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मां, तस्य कर्तारमपि मां, विद्य कर्तारम अव्ययम. विद्य कर्तारम अव्ययम. सगळे सोबत. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, गुणकर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मां, विद्य कर्तारम अव्ययम. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, गुणकर्म विभागशः, तस्य कर्तारमपि मां, विद्य कर्तारम अव्ययम. 14वा श्लोक. न मां कर्माणि लिम्पन्ति, न मे कर्मफले स्पृहा, इति मां यो अभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. न मां कर्माणि लिम्पन्ति, मला कर्म लिप्त नाही होत. न मे कर्मफले स्पृहा, हे शब्द वाचूनच एकदम स्पष्ट होतंय की माझा कर्मफल मध्ये पण स्पृहा नाहीये, लालसा नाही, इच्छा नाहीये. ठीक आहे. इति, इति म्हणजे असं. ठीक आहे. ऐसा, इस प्रकार. इति अशा प्रकारे. माम यो अभिजानाति, यो माम अभिजानाति, जो मला अशा प्रकारे ओळखतोय, जाणतोय, जाणून घेतोय.
अभिजानाते, अभि उपसर्ग पूर्वक ज्या धातू आहे जाणण्याच्या अर्थमध्ये. कर्मभीर न सबध्यते, कर्माद्वारे, कर्मभीर तृतीय विभक्ती कर्माद्वारे, कर्म के द्वारा, कर्माद्वारे स न बध्यते, कर्माद्वारे तो व्यक्ती बांधला जात नाही, कर्मबंधन मध्ये थोडक्यात फसत नाही. जो असं मला ओळखतो की मी कर्मामध्ये लिप्त होत नाहीये, श्रीकृष्णजींना जो असं ओळखतो, आणि त्यांची कर्मफलामध्ये पण कोणतीच क्रिया नाही. युद्ध फक्त पांडवांनीच जिंकलं पाहिजे असं त्यांची इच्छा नाहीये, युद्ध नीतीने झालं पाहिजे असं त्यांना पाहिजे. तर एकदम श्लोक एकदम स्पष्टच आहेत. ठीक आहे. तर न माम कर्माणि लिंपंती, फक्त इथं एक संधी आहे 2 शब्दांमध्ये. यो अभिजानाती, यह विसर्ग होता, विसरला, ओकार झाला, अभिजानाती अवग्रह चिन्हाच्या पाठीमागे सायलेंट झाला. आणि अभिउपसर्ग पूर्वक ज्या धातू आहे अभिजानाती मध्ये, लिंपंती मध्ये लिप धातू आहे. न माम कर्माणि लिंपंती लिप धातू आहे. लिप म्हणजे जसं चिपकली, चिटकून जाते भिंतीला, तर त्या अर्थामध्ये धातू आहे. पण इथं लिंपंती म्हणजे कर्म आपल्याला चिटकून जाते, ते श्रीकृष्णजींना चिटकत नाही. कर्मभीर, कर्मभीही विसर्ग होता, विसरला, र झाला, र न च्या वरती चढलाय. कर्मभीर न सबध्यते. ठीक आहे. पहिला पाद आहे न माम कर्माणि लिंपंती, दुसरा पाद आहे न मे कर्म फले स्पृहा, तिसरा पाद आहे इति माम यो भी जानाति, यो भी जानाति, अ नाही उच्चारण करायचं, यो भी जानाति. चौथा पाद कर्मभीर न सबध्यते, कर्मभीर न सबध्यते. ठीक, उच्चारण घेऊयात. न माम कर्माणि लिंपंती, न मां कर्माणि लिम्पन्ति, न मे कर्म फले स्पृहा, न मे कर्मफले स्पृहा, इति माम यो भी जानाति, इति मां यो विजानाति, कर्मभिर्न सबध्यते. कर्मभिर्न सबध्यते. सगळे सोबत. न माम कर्माणि लिंपन्ति, न मे कर्म फले स्पृहा, इति माम यो भी जानाति, कर्मभिर्न सबध्यते. न माम कर्माणि लिंपन्ति, न मे कर्म फले स्पृहा, इति माम यो भी जानाति, कर्मभिर्न सबध्यते. 15वा श्लोक. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः, कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. एवं ज्ञात्वा, अशा प्रकारे, इथं पण ज्या धातू आहे, जाणून, अशा प्रकारे जाणून घेऊन, कृतम कर्म पूर्वैरपि, पूर्व मुमुक्षूंनी अशा प्रकारे मला जाणून जसे कर्म केले होते, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. की मुमुक्षूंद्वारे, पूर्व म्हणजे पूर्व कालमध्ये मुमुक्षूंद्वारे, मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा व्यक्ती. तर कोण असू शकतो? साधू असू शकतो, ब्रह्मचारी असू शकतो, संन्यासी असू शकतो, मुनी असू शकतो. ठीक आहे. म्हणजे प्रचंड त्याग तपस्यापासून गुजरलेला व्यक्ती, ज्याला ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे, तो मुमुक्षू. ज्याला ज्ञानाची, मोक्षाची अत्यंत आवश्यकता आहे. आपण मोक्षच्या बारेमध्ये ऐकतोय पण आपल्याला आवश्यकता वाटत नाही. आपल्याला आवश्यकता त्याचीच वाटते जे आपल्याला आत्ता सध्याला गरज आहे. जसं मोबाईल नसला आपल्याजवळ, बटनावाला मोबाईल असला, त्याला अत्यंत गरज आहे एखाद्या अँड्रॉइड मोबाईलची, तर तोच इच्छा करणार. तसं मुमुक्षूला अत्यंत गरज आहे मोक्षाची, की मला ह्या कष्टाच्या संसारामध्ये राहायचंच नाहीये, मला ह्या कर्मफलामध्ये फसायचंच नाहीये. तो आहे मुमुक्षू. थोडक्यात व्याख्या सांगितली तर, पूर्वमध्ये जे मुमुक्षू होते त्यांच्याद्वारे मला जाणून किंवा ईश्वराच्या स्वरूपाला जाणून की मी कर्मामध्ये फसत नाही आणि कर्मफल मध्ये पण माझी काही स्पृहा नाही, असं ज्यांनी पूर्व मुमुक्षूंनी मला जाणलेलं आहे,
त्यांच्यासारखं कुरु कर्मैव तस्मात्त्वम, त्या कारणामुळं त्यांच्यासारखं तू कर्म कर. हे अर्जुन, तू कर्म कर. कुरु कर्म एव तस्मात्त्वम पूर्वही पूर्वतरम कृतम, जसं त्यांनी आधी कर्म केले होते आणि मला प्राप्त केलेलं होतं, तसं तू कर्म कर आणि मला प्राप्त करण्याची इच्छा ठेव. मुमुक्षु बन. थोडक्यात असं ह्या श्लोकाचा तात्पर्य आहे की मुमुक्षु बन, मोक्षाची इच्छा ठेव. पण असं पण नाही की त्यांना त्या अर्जुनाला लगेच कुरुक्षेत्रमध्ये त्याचा धर्म पालन करायला नकार करते. मुमुक्षु तर बन, पण स्वतःचा धर्म पण पालन करायचा. त्याच्यामुळे पहिल्या 13व्या श्लोक मध्येच म्हणलं चातुर्वर्ण्य मया सृष्टम. आता क्षत्रिय धर्म आहे तर तो तर पालन करायचा आहे, पण नंतर नंतर मोक्षाचं ज्ञान पण देऊ राहिले. ठीक आहे. तर एवम ज्ञात्वामध्ये पण ज्ञा धातू आहे, जसं जानातीमध्ये ज्ञा धातू आहे. ठीक. कृतम कर्म पूर्वैरपि, पूर्वैही विसर्ग होता, विसरला र झाला, र अपि सोबत जुडला. पूर्वैरपि मुमुक्षुभिः. कुरु कर्मैव, कर्म आणि एव, कर्मैव असं अकार एकार मध्ये ऐकार संधी झाली, ऐ. तस्मात् त्वम शब्द जुडले. तस्मात् त्वम दोन त आहे. तस्मात् त्वम पूर्वैही पूर्वतरम कृतम, दोन शब्द आहेत. पूर्वैही, पूर्व ऋषींनी, पूर्व मुनींनी, पूर्व मुमुक्षूंनी, आणि त्यांच्या आधी पण पूर्वही पूर्वतरम. एकदा असा एक शब्द आला होता तरम लावलेला, तर त्याच्यामध्ये दोघांमध्ये एक डिफरन्स असतो. दोन मुनींमध्ये, इथं दोन मुमुक्षूंमध्ये डिफरन्स आहे की पूर्व जे मुमुक्षू होते त्याच्या आधी पण जे मुमुक्षू होते त्यांच्यासारखे कर्म कर, त्यांच्यासारखे श्रेष्ठ कर्म. ठीक आहे. तर पहिला पाद आहे एवं ज्ञात्वा कृतम कर्म. दुसरा आहे पूर्वैरपि मुमुक्षुभिः. तिसरा आहे कुरु कर्मैव तस्मात्त्वम. चौथा आहे पूर्वही पूर्वतरम कृतम. ठीक. उच्चारण घेऊयात. एवं ज्ञात्वा कृतम कर्म एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात्त्वं कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. पूर्वै पूर्वतरं कृतं. सगळे सोबत. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं. कर्म आणि फलचं विश्लेषण चाललंय. कर्म काय असतं आणि फल काय असतं याचं विश्लेषण चाललंय. त्याच्यामुळं चातुर वर्ण, जे 4 वर्ण आहेत त्याच्याविषयी सांगितलं की हे 4 वर्ण मी बनवलेत. कोणत्या बेसिसवर बनवलेत? ज्याचे जसे गुण आहेत, ज्या व्यक्तीचा जसा गुण आहे, ज्याचे जसे कर्म आहेत, त्याच्या गुणाच्या हिशोबाने, त्याच्या कर्माच्या हिशोबाने हे बनवलेत. तुमचा गुण जर आजच्या काळामध्ये जर एखादा मायक्रोसॉफ्ट इंजिनियर आहे, त्या काळामध्ये नव्हता सॉफ्टवेअर इंजिनियर, तर सॉफ्टवेअर इंजिनियर त्या काळामध्ये नव्हता, ह्या काळामध्ये आहे, तर त्याचा गुणकर्म त्या प्रकारे झाला. मग त्याची एक वेगळी जाती किंवा त्याचं एक वेगळं वर्ण तयार झालं. तर त्या काळामध्ये ज्या गोष्टी होत्या, ज्या प्रकारे सोसायटीला, समाजला त्यांनी 4 वर्णामध्ये डिस्ट्रीब्यूट केलं, तसं आजच्या काळामध्ये आपण भरपूर याच्यात त्याला बायफरकेट डिस्ट्रीब्यूट करू शकतो. कशावर डिपेंड होणार? ते जे काय असणार ते सगळं गुण आणि कर्मवरच डिपेंड राहणार. मग काय सांगितलं की हे सगळं करून मी याचा कर्ता पण आहे आणि मी याचा अकर्ता पण आहे. म्हणजे मी हे केलंय असं पण म्हणू शकतो, असं पण आहे
आणि मी याच्यामध्ये नाही केलं असं पण आहे. तर याच्यामध्ये आपण कसं समजणार की हे केलंय पण तेच म्हणतायत की मीच केलंय, आणि असं पण म्हणतायत की मी नाही केलं, मी याच्यामध्ये लिप्त नाही होत. तर उदाहरणासाठी एक बिझनेसमॅन आहे, मोठा एक बिझनेसमॅन आहे, ठीक. त्याला काय अशी ही नाहीये, आकांक्षा नाहीये, त्याला इच्छा नाहीये की मी माझं एक नवीन फॅक्टरी टाकली पाहिजे, ठीक. पण तो जे बाकी जीव येतात, जे बाकी लोक येतात, त्यांच्या हिशोबाने तो सांगतोय की मला इथं एक फॅक्टरी टाकायची त्या लोकांसाठी, ठीक. त्यांनी फॅक्टरी टाकली, फॅक्टरीमध्ये सगळे मशीन बसवले, सगळे सिस्टम बसवलं, सिस्टम बसवल्यानंतर त्या फॅक्टरीचे नियम बनवले, बनवल्यानंतर लोकांना त्यामध्ये भरती केलं आणि फॅक्टरी सोडून गेला. आता तो प्रत्येक कर्मचा करता आहे पण अलिप्त होऊन आहे. त्यांनी जर फॅक्टरी सेटअप नाही केलं असते, तर त्यांनी जर मशीन नसते आणले, तर त्यांनी जर वर्करला एम्प्लॉयमेंट नसते दिली, तर हे सगळं झालं नसतं. त्याच्यामुळे तो याचा ते फॅक्टरी चालल्यानंतर जे फल उत्पन्न होतंय त्या फलमध्ये तो लिप्त होत नाही होत. ज्या फॅक्टरीमध्ये कर्म चालू आहे, त्या फॅक्टरीमध्ये जे कर्म चालू आहे, जे कर्मचारी कर्म करतात त्या फॅक्टरीमध्ये, त्या कर्ममध्ये पण तो लिप्त नाही होत. पण केलंय कोणी? त्याने केलं. असं ईश्वराची परिभाषा इथं श्रीकृष्णाने सांगितली की त्यांच्या गुणकर्माच्या हिशोबाने मी त्यांना काम दिलं, त्यांना जॉब, तिथं एम्प्लॉयमेंट मी त्यांच्या गुणकर्माच्या हिशोबाने दिलं. मी एक सिस्टम बनवलं, मी एक मशीन बनवली, त्याला मी नियम बांधले की 6 वाजता यायचं, 9 वाजता जायचं, किंवा 9 वाजता यायचं, 6 वाजता जायचं, जे पण असेल, असे मी काही नियम बनवले की ह्या मशीनला असं चालवायचं, ह्या मशीन, सगळे नियम मी तिथं लिहून ठेवले, सगळे बनवून ठेवले. आता एखादा व्यक्ती जर नवीन आला आणि त्यांनी ते नियम वाचले आणि त्याला समजलं नाही, जसं आपण भगवद्गीता वाचला आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली, ती आपल्याला समजली नाही की इंद्रियांचा त्याग करायचा आहे आणि आत्मतृप्त होऊन काम करायचंय, आपल्याला ही गोष्ट नाही समजली. तसंच त्या मशीनचे तिथं नियम लिहिलाय, त्यात नाही समजलं, तर ते काय करणार? त्या मशीन मध्ये काहीतरी कुटाणा करणार, आपण आपल्या जीवनासोबत काहीतरी कुटाणा करणार. त्या मशीनचं रिझल्ट, कर्म आणि फल त्या व्यक्तीलाच भेटणार, आपल्याला तसंच भेटणार. याच्यामध्ये ईश्वर कुठं लिप्त होणार? ईश्वराने काय केलं? सगळी सृष्टी बनवली, सृष्टी बनवल्यानंतर नियम बनवले, नियम बनवल्यानंतर सगळे सिस्टम बनवले, सिस्टम बनवल्यानंतर नियम बनवले, आणि नियम आणि सिस्टम दोन्ही सोबतच आले. मशीन आणि मशीनचे नियम हे दोन्ही सोबतच येतात. हे आल्यानंतर तो आता कशामध्ये पण लिप्त होत नाही. पण कोण लिप्त होणार? जो कर्म करणार. जो कर्म करतोय तो लिप्त होतोय, कर्म करत नाही, त्याच्या अधीनमध्ये सगळं झालेलंय, पण तो त्याच्या फल मध्ये पण लिप्त होत नाही आणि कर्म मध्ये पण लिप्त होत नाही. तर कर्तारमपि अकर्तारम अव्ययम, अव्यय असल्यामुळं मी अकर्ता पण आहे आणि कर्ता पण आहे. कसा अकर्ता आहे आणि कसा कर्ता आहे हे आपल्याला समजलं, ठीक आहे. न माम कर्मानी लिंपंती. मग कॉज आणि इफेक्ट, कर्म आणि कर्मफलच्या विषयी पूर्ण हा अध्यायामध्ये चर्चा होणार आहे. कर्म काय आहे, विकर्म काय आहे, अकर्म काय आहे, कर्मचे फल कसे उत्पन्न होतात, हे बेसिक गोष्ट सांगितली, डीप मध्ये नाही सांगू शकत. त्याच्यामुळं वरच्या वर ह्या गोष्टी सगळ्या ह्या अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. आपल्याला वरच्या वर पण याला समजणं गरजेचं आहे, त्याला आपण त्या हिशोबाने करू शकतो. तर मी कर्म मध्ये पण लिप्त होत नाही आणि कर्मफल मध्ये पण माझी काही इच्छा नाही. पहिल्या श्लोकचंच पुढं अनुकरण आहे, ठीक आहे. तर असं समजून जो काम करतो, जो जगतो, तो
पण माझ्यासारखं कर्ममध्ये लिप्त होत नाही. म्हणजे त्या एम्प्लॉईला जर असं समजलं की हे फॅक्टरी बनवणारा मालक दुसरा आहे, हे फॅक्टरीचं जे सगळं आहे मशीन वगैरे ते सगळं दुसऱ्याचं आहे, मला काय भेटणार याच्यातून? पगार भेटणार. याचे जे फळ आहेत ते सगळे पण इथून दुसरीकडे जाणार येतात, दुसऱ्या फॅक्टरीमध्ये, किंवा त्याचं रॉ प्रोडक्ट किंवा जे फायनल प्रोडक्ट असेल ते दुसरीकडे कुठंतरी जाणार आहे. ते पण त्याच्याकडे नाही जाणार, ते तिकडूनच दुसरीकडे फिरणार समाजामध्ये. तर मला काय भेटणार? फक्त पगार भेटणार आहे. आणि हे सगळं कशाचं आहे? माझं नाहीये. तर तो कर्म मध्ये लिप्त होईल का? नाही होणार. फल मध्ये लिप्त होईल का? नाही होणार. ज्याला माहित आहे तो नाही होणार. ज्याला नाही माहित तो काय येणार? मशीन जवळ येणार, तो म्हणणार अरे माझी मशीन आहे, तो म्हणणार माझी मशीन आहे, आणि तो मग त्याच्यामध्ये इमोशनली अटॅच होणार, आणि त्या मशीननी काहीतरी चुकीचं केलं की त्या मशीनला मारणार, की त्या मशीननी काहीतरी चुकीचं वागलं की त्याला मारणार, किंवा त्याच्या सोबत काहीतरी वेगळं करणार. मग तो तिथं काय होतोय? लिप्त होतोय कर्मामध्ये पण. आणि तो मला देत का नाहीये, ही मशीन मला हे देत का नाहीये, हे प्रोडक्ट आल्यानंतर मला का नाही भेटत आहे, त्याला कसं काय जातंय, ह्या सगळ्या गोष्टी तो तिथं कन्फ्युज होणार. ज्याला नाही माहित त्याला. ज्याला माहित आहे हे शरीर कसं उत्पन्न झालंय, आई वडिलांचे 2 सेल, त्या सेलमध्ये जसं जसं जमिनीतून अन्न उगवलं आलं, जुळत गेले सेल, वाढत गेले. मी काय केलंय? माझं काय? मी फक्त इथं जुडून आलोय. माझा फक्त चेतना शक्तीचा किंवा मी आत्मा, माझा ह्या शरीरासोबत फक्त योग झालाय. या शरीराला मी उत्पन्न केलंय का? नाही. या शरीराला, हे शरीर चालतंय कशाहून? गुण कर्म प्रकृती. पाठीमागच्या अध्यायामध्ये सांगितलं की सगळं गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. गुण गुण मध्ये वर्तन करतायत, प्रकृती प्रकृतीमध्ये विकृत होतीये आणि वर्तन करतीये. मी याच्यामध्ये लिप्त होत नाहीये. तर जो असा समजतो, जो असा जाणतो, जसं त्या मशीनला जो असं म्हणणार की ही मशीन माझी आहे, तो त्याच्या कर्म आणि फल मध्ये दोन्ही मध्ये लिप्त होणार. पण जो म्हणणार की ही मशीन माझी नाहीये, ही मशीन त्या माणसाची आहे ज्यांनी ही सगळी फॅक्टरी बनवली, ज्यांनी ही सगळी सृष्टी बनवली, हे शरीर, ही प्रकृती त्याची आहे, माझं नाहीये, तर मी ही सोडून देणार. माझ्यासोबत जे जे कनेक्टेड आहेत त्यांना सगळ्यांना सोडून देणार. पण माझे निहित पुढच्या श्लोक मध्ये माझे निहित कर्म मी करणार. मी माझे निहित कर्म नाही सोडणार. मी माझे धर्म जे आहे त्याला नाही सोडणार. तर हे पुढच्या श्लोक मध्ये आहे. असं जाणून आधी लोकांनी, मुमुक्षु लोकांनी, साधू लोकांनी कर्म केले आणि मला प्राप्त केलं. त्याच्यामुळे तू पण असं जाणून कर्म कर की हे शरीर माझं नाहीये, हे इंद्रिय माझे नाहीयेत, हे सगळं मी इथं उधारीवर घेतलंय आणि उधारीवर देऊन जाणार आहे. मी हे शरीर उधार घेतलंय, मला हे परत द्यावं लागणार आहे पृथ्वीला, परत ह्या संसारामध्ये द्यावं लागणार आहे आणि दुसरीकडे जावं लागणार आहे. आणि तसंच दुसरीकडे जाऊन पण सेम उधार घेऊन द्यायचं, उधार घेऊन द्यायचं. आपण लहानपणीपासून आपण म्हणतो हे घर माझं आहे, ही जमीन माझी आहे, पण हे खरंच आहे का? मग 20 वर्ष आधी माझी होती का? नव्हती. मग मी काय केलंय? मी 20 वर्षासाठी उधारीवर घेतलंय भाडे तत्वावर, आणि सगळ्या गोष्टी हे भाड्यावर चालू. ओन काय केलंय? जरी ओन केलंय तर 20 वर्षानंतर काय माझ्या नावावर राहणार आहे का? ते वारस तर बनतोय ना, आणि वारस बनला म्हणजे गेलं दुसऱ्याच्या नावावर. मग माझं नाही ते, ना जमीन, ना नाते, ना व्यवहार, ना शरीर, ना कोणती गोष्ट. आजकाल लोक पूर्ण शरीर बॉडी डोनेट करतात.
जे चांगले हेल्दी लोक आहेत त्यांचे लिव्हर, त्यांच्या किडन्या दुसऱ्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करतायत. तर हे तर त्यांनी उधार घेतलं कोणाकडून आणि कोणाला दिलं, असंच झालं. तर आपण हे का समजून बसलो की हे शरीर माझं आहे आणि त्याच्यामध्ये का गुंततोय आपण की हे शरीर माझं आहे, हे इंद्रिय माझे आहेत, हे सगळ्या गोष्टी माझ्या आहेत आणि मी याला धरून ठेवतो, मी याला सोडणार नाही. मग काय होणार? सत्याच्या समोर असत्याला घुटणे टेकावं लागतात आणि तो रडणार. मग असत्य सत्य नाही रडणार. सत्य सत्य आहे, सत्य स्थित आहे. सत्य जसा आहे नियमबद्ध आहे. सत्य हालत नाही, डुलत नाही. असत्य हलतो. कसा हलतो? आज दिवस आहे, उद्या रात्र, म्हणजे 12 तास दिवस आहे, 12 तास रात्र, असं जर पाहिलं तर हे असत्य आहे. का? की आता परत दिवस होणार आहे. तर रात्र ही सत्य आहे का? असत्य आहे. जे हे पुस्तक असत्य, पुस्तक असत्य. का? ज्याची सत्ता कायम नाहीये ते असत्य आहे. ज्याची सत्ता कायम आहे ते सत्य आहे. मग असं जाणून एवम ज्ञात्वा कृतम कर्म, असं जाणून ज्या लोकांनी पूर्व साधू संतांनी कर्म केले आणि मला प्राप्त केलं, कशा प्रकारे? की हे सगळं माझं नाहीये, ह्याच्यामध्ये मी लिप्त होणार नाही. कर्म पण माझे नाही येत, त्याचे फळ पण माझे नाही येत. मी फक्त निमित्त आलोय, उधारीवर आलोय आणि ते सगळं देऊन जायचंय मला. तर मी किती देऊ शकतो? जास्त दिलं तर चांगलंच आहे. आपण बँकेत पैसे ठेवतो तर आपल्याला ज्यावेळेस जास्त भेटतं, 7%, 8% इंटरेस्ट भेटतो, किंवा कुठे इन्व्हेस्ट केला आपण म्युच्युअल फंड्स मध्ये, तिथून आपल्याला जेवढं जास्त टक्के भेटणार वाढून, तेवढं आपल्याला काय होतं? आनंद होतो. मग आपण काय केलं पाहिजे? वाढून दिलं पाहिजे का नाही? मग ह्या शरीराच्या द्वारे आपण ह्या सृष्टीला वाढून काय देतोय? घेऊन तर जाणार नाही. ऑप्शन काय आहे? वाढून देणं. वाढून किती देतोय आपण? आपण साधं काम केलं तर एक जो गवंडी आहे तो सृष्टीला चांगले चांगले घर बनवून देतोय, जे दुसरे जीव येतात त्यांना राहण्यासाठी आश्रय देतोय, त्या प्रकारे ते त्यांना वाढून देतोय, त्यांच्यामध्ये समृद्धी करतोय, तो काम करून, मेहनत करून. आणि थोडासा उच्च स्तरावर गेलं तर हे जो व्यवहार करतोय, जो व्यापार करतोय, तो लोकांना किराणा पोहोचवतोय, सामान पोहोचवतोय, इकडून तिकडं गोष्टी फिरवतोय, फळ भाज्या. तो वैश्य तो काय करतोय? तो पण लोकांना देतोय. क्षत्रिय काय करतोय? प्रजाचं पालन पोषण करतोय आणि त्यांना देतोय. काय देतोय? त्यांना सुख, शांती, समृद्धी देतोय, त्यांना फॅसिलिटीज देतोय, त्यांना सुरक्षा देतोय, त्यांना समृद्धी देतोय, त्यांना सुख देतोय. बाकीच्या गोष्टींपासून वाचून क्षत्रिय. ब्राह्मण काय देतोय? ज्ञान देतोय. असे 4 वर्ण सगळे हे काय करतात? देतायत. तर आपण किती देतोय वाढून? आपलं किती आहे आणि आपण किती वाढून देतोय? किती टक्क्यावर वाढून देतोय? हे महत्वाचं राहतं. अशा प्रकारे जाणून तू कर्म कर. याच्या आधी जसे जसे कर्म लोकांनी, साधू संतांनी केले आणि मला प्राप्त झाले. याच्या पुढे आता कर्म, अकर्म, विकर्म, कर्म कसे कसे असतात, कर्म काय काय आहे, सगळं कर्म आणि कर्मफळ त्याच्यासोबत जुडलेल्या गोष्टी, कॉज अँड इफेक्ट. काय कारण आहे आणि त्या कारणाचं काय कार्य आहे. कारण आणि कार्य याचे नियम आहेत. सांख्य दर्शन मध्ये याच्याविषयी चर्चा आहे आणि न्याय दर्शन मध्ये पण याच्याविषयी चर्चा आहे. वैशेषिक दर्शन मध्ये पण याच्याविषयी चर्चा आहे. कारण आणि कार्य, की कारण
वैशेषिक दर्शन मध्ये महर्षी कणादनी फिजिकल एंटिटीज कसं वर्क करतात त्याच्यामध्ये ॲटम्स, अणु, परमाणू, जी गोष्ट थांबलेली आहे ती थांबलेली राहणार, जी चलत आहे ती चलत राहणार, जे न्यूटनचे लॉ आहेत हे सगळे लॉ त्याच्यामध्ये आहे वैशेषिक दर्शन मध्ये आम्ही वाचलेत. हजारो साल आधी कितीतरी 1200-1500 वर्ष आधी असा आकडा येतो, पण ते असं म्हणत नाही की त्याच्यात पण आधीचे असणार आहे, ते द्वापरयुग त्रेतायुगचं असणार आहे. म्हणून की वैशेषिक दर्शन मध्ये जे घेतलंय ऋषीमुनींनी, कणाद ऋषींनी वैशेषिक दर्शनचं रचना केली. त्यांनी जिथून घेतलं ते काय आहे, शेवटी वेद आणि उपनिषदच आहे. वेद उपनिषद मधूनच त्यांनी हा सगळा एक सूत्रपाठ बनवला की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, की छोटे छोटे ॲटम कसे मूव्ह करतात, एखादी गोल वस्तू आहे ती कशी मूव्ह करणार, एखादी स्क्वेअर वस्तू आहे ती कशी मूव्ह करणार, ही वैशेषिक दर्शन. न्याय दर्शन मध्ये काय आहे की धर्म काय अधर्म काय याला कसं ओळखायचं, मग कारण कार्य दोन्ही मध्ये आहे. आणि सांख्य दर्शन मध्ये तत्ववर आहे सगळं, 25 तत्वांवर सगळं खेळ आहे. तर त्याच्यामध्ये पण कारण कार्य आहे की कशातून काय उत्पन्न होतं, कशाचं काय कारण आहे आणि कोणाचं काय कार्य आहे, अशा प्रकारे. तर कारण आणि कार्यावर आपण पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा करू. काही प्रश्न असतील तर विचारा याच्यामध्ये. नंबर पाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांतिः, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. शांति शांति शांति.